लोक कशाला म्हणतात ते अन्नमय कोशाला आत्मा का म्हणतात? आणखी म्हटलं वर्षी बदली होते म्हणून अन्नमय कोश बरोबर आहे का नाही सांगता येत. तो अन्नाने वाढतो, कशाने वाढतो? म्हणून अन्नमय कोशाला आत्मा म्हणता येत नाही. प्रत्येकाला आता चालू आहे बा, तेव्हा तुम्हाला होणे लगे कोश हे आत्मा ठरू शकत नाही. आपण झाला की चिंतन झालं, आता त्याचा निराश केला पाहिजे. खालची एक शंका होती की सर्वात जर परमात्मा आहे त्यामध्ये कुदळ झाड आणखी तर त्याला सुद्धा परमात्मा का म्हणू नये? खालची शंका आहे. सर्वात परमात्म्याची काय आहे? मग सगळ्यात परमात्मा आहे. मग कुदळ म्हणा, झाड म्हणा, आणखी काही म्हणा, यांना परमात्मा का म्हणू नये? काय परमात्माचा वाद नाही त्याच्यामध्ये, पण ते उपाधीने युक्त आहे आणि उपाधी ही आत्मा ठरू शकत नाही. धर्म मना पण आहे ना, उपाधी लागल्यामुळे त्यांना म्हणता येत नाही. आहे का नाही? उपाधी हे माया कार्य आहे. काल गेला की तुम्हाला पुन्हा वाचा की शिष्य सर्व पदार्थांमध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. मग कुदळ, वेळू, अश्वत्थादी पदार्थांच्या ठिकाणी ते परमात्मा बुद्धी करतात, यात बिघडेल काय? परमात्मा म्हटलं तर काय बिघडलं? शंका झाली, त्याचं उत्तर वाचा. श्री गुरु, परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे हे खरे, तथापि त्या उपाधीसहित परमात्मा मानतात, एवढेच बिघडते. उपाधीसहित काय मानतात? अन्नाने बोलतात ते वाद आहे नाही का? एखाद्याने अन्न ताटामध्ये वाढून आणलं, अन्नाने काय जाते? ताटाने कुठे भूक जाते का? मग आपण भुकेचा निवृत्त कोणा सांगितलं नाही का? ताट जे आणते ते उपाधी आहे, अधिकरण आहे. ते काय आहे? त्याच्यातलं अन्न ब्रह्म असं जे आपण म्हणतो ते ताटाला म्हणतो आपण, कधी अन्नाला म्हणतो. उपाधी परमात्मा स्वरूप होऊ नाही शकत नाही. कारण उपाधी म्हटल्यानंतर ती कार्य आहे. जे कार्य असते ते उत्पन्न होणार असते, आणि जे उत्पन्न होणार आहे ते नाश पावणार असते. आपलं शरीर आहे ना, ते उत्पन्न होणार आहे ना. आणि एखाद्या दिवशी राम बोल भाई राम, त्याला काही नाही, मृत्यू कधी येईल काही. आता अलीकडे तर फार सुखा झालंय. कोणते सकाळ वाजा का केसी वाजा, रोज ऍक्सिडेंट आहे का? ऍक्सिडेंट झाला की संपलं सगळं. मग उत्पत्ती आली की काय येत असते? नाश येत असतो. आणखी पुढे जाऊन सांगायचं त्याचं शरीराला उत्पत्ती नाश आहे बरं का? शरीराला मरण आहे, शरीरामध्ये असलेल्या जीवाला मरण नाही, त्याला उत्पत्ती नाही. आहे का त्याला उत्पत्ती? त्याला मरण आहे का? जसाच्या या शरीरात येतो, लगेच दुसऱ्या शरीरामध्ये काय जातो? निघून जातो. पण जन्म मरण हे धर्म कोणाच्या शरीराच्या जीवाचे आहे का? जीव ब्रह्मरूप आहे, शरीर ब्रह्मरूप होते का कधी? पडे असो, अशा भ्रांतीने यथार्थ जीवेश्वर स्वरूपास विसरून देहादिकांच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. मग
आपण मी मरतो, मी जगतो, हे सगळे धर्म आपण जीवावर लागतो. जीव मरत नाही, जीव काय होत नाही. हे सगळे धर्म कोणाचे उपाधीचे आहे. असते जाय ते वर्धले, काळा गोरा, नाही का ठेंगणा मोठा काय होईल, रोगी. जीवाच्या खाणी चार आहे ना, पण त्याच्यामध्ये असलेला जीव मात्र मरत नाही. जीव जसाच्या तसा या देहातून आता आपण मनुष्य देहात आधी पाप झाला तर ते पाप पुण्यावर अवलंबून असतं. आधी पाप झाला असेल तर पशु पक्षात येते. वर जाण्या इतकं जर पुण्य असेल तर वरचे देह, आणि वर जाण्या इतकं पुण्य नाही, खाली जाण्या इतकं पाप नाही, तो कोणता देह? मनुष्य. म्हणून जन्म मरण वगैरे आधी जे धर्म आहे ना, ते धर्म उपाधीचे आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आणि जीवाच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. काय करायचं, जीवाचा विचार करतो ना, तत्वज्ञान आहे ना, तुमच्या 8व्या अध्यायामध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये. नंतर ब्रह्म किंवा ज्ञात्मा, मग तिथे जीवाचा विचार कुठे आहे? अधिदैव म्हणून आहे. अधिदैव म्हणजे जीव, अधिभूत म्हणजे शरीर, अधियज्ञ म्हणजे परमात्मा. किंतत् ब्रह्म किंवा किंतत् ब्रह्म किंवा ज्ञात्मा किंवा कर्म पुरुष. अधिभूत म्हणजे शरीर, अधिदैव म्हणजे शरीरात राहणारा जीव, अधियज्ञ म्हणजे परमात्मा. प्रयाणकाळ कसा घडतो, पुढची जी शंका आहे. मग अधिभूत म्हणजे कोण? शरीर. मग जन्म मरण वगैरे आधी करून रोग वगैरे कोणाला आधी? शरीराला. आत्म्याला कुठे रोग आहे का? जीवाला कुठे रोग आहे का? शरीरामध्ये बरं का परिच्छिन्नता आहे. प्रत्येकाची शरीर भिन्न भिन्न आहे. आत्मा मात्र सर्व शरीरामध्ये काय एकच आहे. क्रमाक्रमाने सांगायचं आहे. पुढे मग पाप पुण्य करतात आणि अंतर्यामीपासून वेळवापर्यंत ईश्वर भावनेने उपासना करून त्यापासून सुखाची इच्छा करतात. कोण कोणाची उपासना करेल काही सांगता येत नाही. आपापल्या देवतेचा अभिमान असतो. खंडोबाचे भक्त म्हणतो आहे का असा खंडोबा दुसरीकडे? तुकोबराजचं खंडन केलंय. मल्हारीची वारी माझ्या काय करे, खंडोबाचे नवस घालून पाय पाळतोया. दैवत आहे खंडोबा. सर्वांमध्ये देवाची जो कोण आहे? परमात्मा आहे. तो हा देवाचा आहे. आता आपल्याला निराश करायचा, काय करायचंय? कारण परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आंबा जरी आणला असला तरी, महागाचा जरी असला तरी निराश करून घ्यावा लागतो. कोणतरी ग्रस्त होता, त्याने आंबे आणले बा. आंबे आणल्यानंतर नौकर गाडी थांबवली, आंबे आणले. काय महागाचा आंबा देवगडचा आपण म्हटलं, इतका महागाचा आंबा आणि तो काय हे करून काय म्हणून आंबाच तोंडात घातला बा. आणि पुढे मग खाली जाईना आणि त्याचा परिणाम मरायला लागला. कामगार पण होता, गाडी हाकणारा. त्याने मालकाकडे पाहिलं, मालक वैकुंठाला जाऊन राहिला. म्हणलं कसं? त्याच्या घशात काय जाऊन बसला. मग उपाय केला. कामगार होता तरी सुद्धा धन कोण मानेवर एक हुद्दा दिला. आंबा काय पडला, बाहेर पडला. आणि मग तो आंबा खाणारा माणूस आहे ना, तर 10-5 आंब्याला शिव्या देत बसला. कोणाला? म्हणला काय वाईट आंबा,
लोक म्हणतात फार चांगला आहे, फार चांगला आहे. काय काय द्यावं नाही आंबे सगळे फेकून. कामगार हुशार होता, त्याच्याजवळ नुसती टोपी ठेवून इतकं लायकीचं पडली नव्हती. म्हातारे सांगितलं, म्हटलं मला फेकून आला आंबे. आंबा वाईट आहे का तुला खाण्याची पद्धत माहिती नाही? माहिती का नाही? आंबा कसा खायचा असेल? मग त्याने बरोबर तो कापला, त्याच्यातला गर काढला, त्याला सांगितलं हा करा. मग हा करा म्हणतात, वाटोळी नाही टाकली त्याच्यात म्हणा. बस थोडं संपायचं. म्हणलं आंबा कसा लागतो? म्हणलं गोड लागतो. फेकून द्यायचे का? मग निराश कोणाचा केला? टरफल आणि आत्म्याचा निराश होत असतो का उपाधीचा होत असतो? आणि तेच सांगायचं होता. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्यतेनुरूप त्यांना फल मिळते. मुलाच्या हातातील बिंदल्या हरवल्या तर कोपऱ्यावरील म्हसोबास शेण थापतात व त्याचे फल चोरणारास फार झाले तर हगवण लागते इतकेच. कारण देवता शूद्र आहे. काल सांगितलं होतं की देवेचा उपासक आणि मला लागत देवाला मला बाजारात जावं लागतं, चांगली घोडी विकत घ्यायची आहे, द्या की म्हणा घेऊन. ते म्हणलं मला इथे गाढव मिळेल. ज्याची जशी देवता असेल त्याप्रमाणे फल मिळेल. आपल्या वारकरी संप्रदायाची देवता कोण आहे? पण आनंदाद्वय नित्य जे काय नाही तेव्हा देवाचाही. त्याचप्रमाणे विष्णवादी श्रेष्ठ देवतांचे आराधन केले तर महान ऐश्वर्य प्राप्त होईल, परंतु आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचे परमसौख्य प्राप्त होणार नाही. मला ऐश्वर्य पाहिजे का? मग त्या दृष्टीने त्याचा उपासना करा. ऐश्वर्य माणसाला प्राप्त होतं. मुक्त व्हायचं असेल तर गुरुकडून काय मिळालं पाहिजे? ज्ञानच मिळालं पाहिजे. त्याचा गुरु शिष्य टीका म्हणून नाही, पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे. ते गुरु आणि शिष्य आहे. या गुरुला शिष्याला घोड्यावर बसून कशावरती गुरुजीकडे आला. गुरुजीला खूप आनंद झाला. मग काय करता, शेवट जायच्या दिवशी काहीतरी दक्षिणा द्यावं लागते ना. गुरुजीने ठरवून घेतलं तो घोडी मागायची. काय मागायची? घोडी मागायची. तो विचारला, एक शाल जोडी होती बा कोणाची, गुरुजीच्या अंगावरती. तिला सोन्याचा जडबीर होता. घोडी होती 5,000ची, शाल जोडी होती 50,000ची. मग काहीतरी दिलं पाहिजे ना. मग गुरुजीला म्हणलं, गुरुजी काय हवं आहे तुम्हाला? म्हणलं तुमची घोडी चालते की मला जावं लागतं कुठं? कार असली तर फार चांगलं आहे. मग त्या शिष्याने विचार केला, म्हणलं गुरुजी काय मागतात? घोडी मागतात. मग आपण हे काय मागितलं पाहिजे? म्हणलं गुरुजी शाल जोडी आहे 50,000ची, घोडी आहे 5,000ची. गुरुजीला विचार करा, सौदा फुकट जातो. सौदा काही बरोबर होत. गुरुजीने मंत्र बदलवला. मग कोणता मंत्र बदलवला? तुझी तुलन माझी. कीर्तनात नाही सांगायचं, पाठात नाही सांगायचं, नाही तर गुरु शिष्य आणाल की. पूर्वीच्या काळातले सांगितलं होता. विष्णवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असे त्याचे ऐश्वर्य आहे, परंतु उपासकाने तशा हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. असो, उपासनानुसार फल मिळते. याचे कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीरांतर्गत आहे. तथापि बरोबर आहे. जसं जसं ऐश्वर्य असेल तसं तसं त्याला फल मिळणार. तुमची भावना ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव.
तुमची भावना जर शुद्र असेल तर शूद्रापासून आहे. सर्व देण्याचं त्यांच्यामध्ये काय आहे? तुका म्हणे आले समर्थाचे जरी वय राहणार त्याला काही कोणालाही देऊ शकतात ते. मग शिष्याचा अधिकार पाहून देत असतात. पुढे तथापि ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. जर मोक्षाची इच्छा असेल तर त्याने विचार करून पंचकोशाहून जीवेश्वराचे स्वरूप पृथक जाणून त्या दोघांचे ऐक्य जाणले पाहिजे. आपण ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्याला म्हणजे ज्ञानच पाहिजे. विना ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. कुठेही जातोय ज्ञानादेव तो कैवल्य. गीतेमध्ये नाही का राजविद्या. मग गीतेमध्ये सुद्धा भगवंत तेही सांगितलं की कर्मही सांगितलं, उपासनाही सांगितली, ज्ञानही सांगितलं. पहिला अध्याय द्या सोडून अर्जुन विषाद योग आहे. त्याच्यात काही चर्चा नाही फारते. लढाईचंच वर्णन आहे त्याच्यात. दुसऱ्या अध्यायामध्ये मात्र कर्म उपासना ज्ञान आहे. माझा ज्ञान कशाकरता सांगितलं आहे का नाही? मोक्षाकरता कोणाची आवश्यकता आहे? ज्ञानाची. म्हणून गीता ही ज्ञान प्रधान शास्त्र आहे. लोकांचा गैरसमज आहे कर्मफल शास्त्र आहे. कारण मोक्षाकरता कशाची इच्छा आहे? जरा निषेध केलेला आहे. विना कर्माचं कर्म राहील की पुढे 6व्या अध्यायात तिरंगात कर्माने मोक्ष म्हणतात चित्त शुद्धी होते. भक्तीने सगुण दर्शन होतं. निर्गुण दर्शन करतो ज्ञानच होतं. म्हणून नामदेवाला कोणाकडे पाठवला? नामदेवाला सगुण दर्शन नाही का? निर्गुण दर्शनाकडे कुठे? विश्ववाक्येश्वराकडे पाठवला. मग त्याला विचारलं कसं काय आहे? नामा म्हणे सर्व ठाईन भेटी झाली विठ्ठलबाई विसोबाबाई. धनी बेटी जे जे दिसती दृष्टी ज्ञानच पाहिजे. ज्याप्रमाणे दर्भातील कोमल गर्भ काढून घेतेवेळी वरील स्थूल पत्रांचा त्याग करावा लागतो, त्याप्रमाणे जीवेश्वरांचे यथार्थ स्वरूप जाणण्याकरिता त्याचवरील पंचकोशाचा निराश करावा लागतो. खरं शरीर जाणण्याकरता त्याचा त्याग करावा लागतो. आपण जर एखाद्या डॉक्टरकडे गेलो, कपडे बिपडे असते, एखाद्या वेळेला अशी वेळ असते डॉक्टर म्हणतो ते कपडे सगळे काय करा काढून ठेवा. म्हटलं कपडे कशा करता काढून ठेवायचे? म्हणलं आम्हाला तुम्हाला काय करायचं आहे तपास आहे. म्हणजे सगळे काय करावं लागते. त्याप्रमाणे यथार्थ रूप जाणण्याकरता रोगाचं निदान होण्याकरता क्रिया करावी लागतात. तसं यथार्थ स्वरूप जाणण्याकरता या कोशाचा काय करावं लागतं? निराश. विचार झाला म्हणजे कोशी आत्मा ठेवू शकत नाही. होऊन गेला आपल्या पुढे. पंचकोशाच्या निरासाचा प्रकार. स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून आत्म्याचे भान होते. झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही, तथापि सुख स्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाने भान होते. स्वप्नामध्ये स्थूल शरीर आहे का? सुकोनच्या अवस्थेमध्ये स्वप्नामध्ये स्थूल शरीर आहे का? नाही. तुम्हाला स्वप्न पडलं तुम्ही तर झोपलेले आहे की. आणि स्वप्नात कोण लागला वाघ. स्वप्नामध्ये पळून राहिले बाबा कोणाच्या धाकाने. मग हे शरीर पळून राहिलं का नवीन उत्पन्न झालेलं. मग स्वप्नातले पदार्थ त्याच्यामध्ये का जागृतीतले पदार्थ स्वप्नात आहे का? आहे का नाही? प्रत्येक अवस्था भिन्न भिन्न आहे ना. जागृतीतले पदार्थ स्वप्नात नाही, स्वप्नातले पदार्थ सुषुप्तीत नाही, सुषुप्तीतला अज्ञान समाधीमध्ये नाही. वरच्या वरच्या स्टेप आहे पुढे. झोपेत सुखाचे भान नसेल
तर मी सुखरूप निजलो होतो अशी स्मृती जागृतीत होणार नाही. आहे का? मग आता जागृतीतले पदार्थ कुठे नाही, स्वप्नात नाही. स्वप्नातले पदार्थ झोपेत नाही. झोपेतला अज्ञान समाधीमध्ये नाही. समाधीमधला त्या स्वरूप स्थितीत नाही. क्रमाक्रम जायचं पुढे. म्हणून सुखाचे ज्ञान झोपेत आहे, शिवाय ते सुख विषयापासून होत नाही, कारण तेथे विषय नसतात. म्हणून झोपेत असणारे सुख आत्मरूपच म्हटले पाहिजे. झोपेमध्ये दुःख आहे का सुख आहे? कोणाचं आहे ते? आपच्या आंब्याचं आहे का? नाही साहेब. जागृतीमध्ये आपण बरोबर आहे काय? एक मनुष्य जागृतीतला तो विषयावर अवलंबून आहे, कशावर ते. आणि झोपेतलं सुख, एखाद्या माणसाला चहा पिण्याची इच्छा असते, थोडं डोस आणला तर आनंद होतो, अर्धा आणला तर मग त्याचा आनंद कोणावर अवलंबून आहे? विषयावर आला. विषय नाही मिळाला तर बँकेमध्ये जाताना लवकर आमचा एक फॉर्म भरून द्या. म्हणलं थांबा की का बरं? म्हणलं आमचा चहा व्हायचा आहे काय? मग त्याचं सुख कशावर अवलंबून आहे? त्याला विचारलं मला जायचं गाडी धरायची आहे. म्हणलं चहा पिल्याशिवाय डोकंच काम करीत व्यवहारातल्या भानगडी. दुसरीकडे कीर्तन करायचं असलं, प्रवचन करायचं असलं, तत्वज्ञान सांगत बसले, असे चुटके सांगत असतात. खुश असतात लोक. आत्मा स्वप्रकाश आहे, त्या प्रकाशाने सुखरूप आत्मा झोपेत भासतो. निधी ध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी, त्यात अज्ञानकृत आवरणरहित सुखरूप आत्म्याचे भान होते. थांबे. तेव्हा झोपेमध्ये जे सुख आहे ते विषयाचे आहे काय? मग सुख तर लागतं ते कोणाचं आहे ना पुढे, नाही का? सुख जे लागतं ते कोणाचं आहे? दही कसं लागते? आंबट लागते. ते गोड लागायला लागलं, माझं गोडी कोणाची आहे? तसं विषयातलं सुख, विषय नसताना जर सुख आहे तर ते सुख कोणाचं आहे? आत्म्याचं. आत्माच किंवा सुख आहे का? एक 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 आपल्या तिथपर्यंतच थांबतात, वरचा विचार जात नाही आपला. म्हणून महात्मे लोक कोणत्या सुखामध्ये सुखे सेव जे सुखात आहे. जोग महाराज कोणत्या सुखात आहे? आत्मसुखात निमग्न आहे. आपल्याला काय, तुम्हाला चौथ्या तरंगात गेला की आत्माचा आनंद स्वरूप आहे. चौथ्या तरंगाचा विषय होता की विषयामध्ये आनंद नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काढत राही. 2-3 आणि जीव किम स्वरूप आहे. कोणत्या तरंगातला विषय? त्यावेळी कारण शरीररूप अज्ञानाचे भान होत नाही. या अनुभवावरून स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही देह व्यभिचारी आहेत, म्हणजे कोणताही एक देह तिन्ही अवस्थेत भासत नाही. जागृतीतला देह वेगळा, स्वप्नातला देह वेगळा. सुषुप्तीमध्ये त्याचा लय कारण देह म्हणतात, बर का? जागृतीतला देह स्वप्नामध्ये नाही, स्वप्नातला देह सुषुप्तीमध्ये नाही. सुषुप्तीमध्ये लय झालेला सगळ्याचा. समाधीमध्ये कोणताच देह नाही पुढे. आणि आत्मा मात्र सर्व अवस्थेत भासतो. आत्मा तसा आहे. जागृतीमध्ये आत्मा आहे, स्वप्नामध्ये आत्मा आहे, सुषुप्तीमध्ये काय आहे? आत्मा आहे. अन्न नित्य आहे ना, तो काय आहे? परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? आकाश कुठे नाही, सर्वच ठिकाणी जसं आकाश आहे. आत बाहेर थोड सूक्ष्म सर्व पदार्थामध्ये आकाशाची जशी व्याप्ती आहे, तशी आत्म्याची सर्व पदार्थामध्ये कोणाची व्याप्ती आहे? मग कोणत्याही अवस्थेमध्ये आत्मा आहेच की. म्हणून झोपेमध्ये जे सुख भासलं ते
विषयाचा नसून कोणाचा आहे, आत्म्याचा आहे. म्हणून व्यापक आहे. अशा चिंतनाने 3 शरीराहून आत्मा पृथक जाणावा. स्थूल शरीर अन्नमय कोश, कारण शरीर आनंदमय कोश आणि सूक्ष्म शरीरात प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे 3 कोश आहेत. मग 3 शरीरामध्ये 5 कोश आहे, आहे का नाही? अन्नमय कोश पुढे अन्नमय झाला की प्राणमय, आनंदमय हम्म. आनंदमय 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 कोश. झोप म्हणजे आनंदमय कोश. झोपेमध्ये अज्ञान आहे की नाही, त्या अज्ञानालाच आनंदमय कोश म्हणतात. आनंदमय कोश नाही लक्षात. दिसतं शरीर कोणता कोश? अन्नमय कोश. माझ्यामध्ये इंद्रिय आहे, ते कोणता कोश? इंद्रिय कोश. इंद्रिय काम होते का त्याच्याशिवाय? याच्यामध्ये अन्नमय कोश, नंतर दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, चौथा विज्ञानमय कोश आणि 5वा मग आनंदमय कोश. हा दिसतोय कोणता आहे? अन्नमय कोश अन्नमय कोश. त्याच्यामध्ये कोणता प्राण आहे का नाही? प्राण नसेल तर मग प्राणाला काय म्हणायचं? प्राणमय कोश. प्राणाचे सगळे व्यवहार कोणाच्या आधी नाही, मनाच्या आधी नाही. मन कोणता कोश आहे? मनोमय कोश म्हणजे पुढे बुद्धी. मनाचे सगळे व्यवहार कोणाच्या आधी नाही, मग तेव्हा त्याला विज्ञानमय कोश. ते क्षणिक स्वरूपाची आहे. आणि पुढचं मग शेवटचा आणखी कोणता असतं? आनंदमय कोश. झोपेमध्ये जे सुखायचं कोणता कोश आहे? कारण शरीर. 3 शरीर आहे ना, स्थूल सूक्ष्म आणि 3 शरीरामध्ये 5 कोश आहे. या 3 शरीरांच्या विवेकानेच पंचकोशांचाही विवेक होतो. जसे जीवाचे स्वरूप व्यष्टी पंचकोशाहून पृथक आहे, तसेच ईश्वराचे स्वरूपही समष्टी पंचकोशाहून पृथक आहे असे जाणावे. जसे 3 शरीराहून पंचकोशाहून आत्मशरीर वेगळं आहे. ते शरीर म्हणजे आत्मा नव्हे, कोश म्हणजे आत्मा नव्हे. जसे आणखी आत्म्याचे आहे तसं शरीर ईश्वर सुद्धा आहे, कोशाहून काय आहे? वेगळं आहे. हे ब्रह्मांड जे आहे दिसते सगळं, हे ब्रह्मांड ईश्वराचं स्थूल शरीर आहे. हे सगळं कोणतं आहे? स्थूल शरीर आहे. ईश्वर परिचिन्न आहे का व्यापक आहे? व्यापक आहे का? तुम्हाला ईश्वराचा विचार 4थ्या तरंगामध्ये भरपूर होऊन गेला की ईश्वर दिसत नाही पण का मानावं लागतो? ईश्वर दिसतो का? मानायचं का? जगाचा कर्ता कोण आहे? नाही का? निमित्त कारण उपादान कारण आहे. एखादा घटाचा कर्ता कोण आहे? उपादान कारण माती. त्याच्यामध्ये बर का, कर्ताचं कर्म माती उपादान कारण आहे. कोण आहे? दोन झाले की नाही? जगताच्या बाबतीत तसं नाही बघायचं. ईश्वरच उपादान कारण आहे आणि निमित्त कारण कोण आहे? त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणणार. जसं घटामध्ये माती काय उपादान कारण, जसं ईश्वर स्वरूपातली माया जगताला कोणतं कारण आहे? उपादान कारण. निमित्त कारण आहे. निमित्त कारण म्हणजे त्याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. याचा दृष्टांत आहे. काती नसते का नाही, आणि ती कात्यांबरोबर घर असते वेळा. जेव्हा घर असते वेळी रचणारे कोण आहे? तो किडाच आहे. तोंडातून काहीतरी काढतो, बरोबर असं असतो तो. रचणारे कोण करणार आहे? किडा.
आणि तो हे त्याच्या तोंडात निघणार सगळं ते त्या किड्याचंच आहे बघा. आणि बरोबर कुठेतरी आपलं असं बसलं राहतं आणि ते माझी उडणारी चिकटते. त्याला अभिन्न निमित्त पालन म्हणतात. ईश्वर स्वरूपामध्ये असलेली माया उपादान करण आणि त्याच्यामध्ये असलेला आभासा निमित्त कारण त्याला म्हणतात अभिन्न निमित्त कारण. जगताचा कोणही तो करताय पुढे. मागील तरंगात आकाश दृष्टांताने जीवेश्वरांच्या लक्ष्य स्वरूपांचा विचार विस्ताराने सांगितला आहे आणि पुढच्या तरंगात अस्ति भाती प्रियरूप आत्म्याचे परमार्थ स्वरूप जास्त विस्तार करून सांगणार आहोत. बरं, फार चांगलं थोडक्यात सांगितलं. बरं झालं आठवण घेतला होता त्याने आपला गबाळा. पुढे भरपूर सांगणार आहे तुम्हाला. आत्मा सद्रूप कसा आहे, चिद्रूप कसा आहे, आनंद स्वरूप कसा आहे, व्यापक कसा आहे. सगळ्या तरंगामध्ये भरपूर माहिती दिलेली आहे. या तरंगामध्ये थोडक्यात दिलं हे फार चांगलं झालं. नाहीतर सगळ्या तरंगाला बसलाच नसता विद्यार्थी. हे काय ऐकत बसायचं. जाऊ दे. पण आत्मज्ञान असणं हे अत्यंत आवश्यक आहे. मी कोण आहे सा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्त. आपण कोण आहोत याचा काय केलं पाहिजे. त्याच्या योगाने माणसाला समाधान प्राप्त होत असते. नाहीतर आपण जर विचार आहे ना, मनुष्य देह भोग प्रधान आहे का विचार प्रधान आहे. भोग जगण्याकरता खायचं असते, बरोबर आहे की. जेवणच नाही केलं तर जगेल कसं. बरं नाही का. जगण्याकरता जेवण काय केलं पाहिजे. मग जगून काय करायचं म्हटलं खाण्याकरता जगायचं. पशुजीवन म्हणतात. कोणतं जीवन. पशुला काही ज्ञान आहे का. खाण्याकरता जगते, जगण्याकरता दुसरा काही धंदा आहे. मनुष्य तसं आहे का. मग विचार प्रधान क्षणोक्षणाआधी व्यापार याच्यात विचार आहे. विचाराला ज्ञानालाच महत्व आहे. कशाला महत्व आहे. शरीराला महत्व आहे. नोकरी कशाला मिळते. मेकअप होणार नोकरी मिळते का. मग काय पाहिजे बुद्धीमध्ये. त्याच्यावर पगार काय असतो अवलंबून असतो. जाऊ दे आपलं विषयांतर होते माझ्या. म्हणून यावेळी संक्षेपानेच आत्मविचार सांगितला आहे. केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा जाणला म्हणजे एवढ्यानेच इति कर्तव्यता झाली असे नाही, तर कृतकृत्यता प्राप्त होण्याकरिता जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी पुन्हा विचार करावा लागतो. एवढ्यावर आत्मा शरीराहून काय पाहिला. शरीराहून आत्मा भिन्न आहे आपलं ज्ञान झालं. पण तेवढ्यावर काय होत नाही. काम मागत नाही. काय काय गोष्टी. एखादा हिरा घ्यायचा असेल मग 50,000 काम मागते का. मला किती लाख रुपये द्यावे लागतात. थोड्यावर जमत नसतं नाही का. एखादा संगीत विशारद व्हायचा आहे किंवा एखादा गायक व्हायचा असेल 10-5 बोलावरती काम मागते का. मग काय करायचं. त्याची अलंकार परीक्षा असते ना. ते तुमच्या अशोक बापांच्या वगैरे आहे ना, त्यांना माहिती आहे. थोड्यावर काम मागत असते का. मग भरपूर ज्ञान असावं. थोडे म्हणून कर्तव्याभावरूप कृतकृत्यतेच्या सिद्धीकरिता महावाक्यार्थाचा उपदेश करीतो. आहे सगळं काही का. पंचकोशाचा निराश केला. सामग्री सगळी काही आहे. पण ही अपुरी सामग्री आहे. पूर्ण होण्याकरता इथे सर्वांचा निराश करून काम मागत नाही. मग कशाचा करता. तेव्हा आणखी जीव ब्रह्मत्व प्राप्त होण्याकरता नाही का. आता व्यवहारिक दृष्टांत निवडून जर मनुष्याला तर आमदारच झाला. मग काय मुख्यमंत्री होतो का.
मग कोणता आमदारच नाही. बरं दुसरीकडे फॉर्म भरला खासदारच होईल की काय होईल, मग मुख्यमंत्री होतो नाही का, लागला नंबर तर मंत्री होईल की काय होईल, पण तो राजमंत्रीच होईल की कॅबिनेट मंत्री कुठे आहे. मग पूर्णत्व प्राप्त होण्याकरता लायकी यावी लागते, काय यावं लागलं मग तो पूर्णत्व, मग तिथं दिसत आहे. आता कुठे नरेंद्र मोदीला का फॉर्म भरायचा असू का नाही का, म्हणलं आमच्याकडे सरपंचाची जागा रिकामी आहे, लवकर लवकर फॉर्म भरून टाका, नाही तर पुढे पुढे त्याच्या 15 अध्यायामध्ये त्या कृतकृत्यता कशात आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य इदम उत्तम मया नगरे एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यस्य. महावाक्योपदेश प्रकार. श्री गुरु पंचकोशाहून आत्मा पृथक समजून तो आत्मा ब्रह्मरूप आहे असा निश्चय कर. शिष्य महाराज, आत्मा पुण्य पाप करता आहे. कर्माप्रमाणे स्वर्ग नरकादी लोकात नाना प्रकारच्या सुख दुःखांचा भोगता आहे. असे असता त्याची ब्रह्माशी एकता कशी घडेल. शंका आहे. दोनदा आत्मा ब्रह्मरूप होऊ शकत नाही. तर मला गेलं की दुसऱ्या तरंगात, चौथ्या तरंगामध्ये भरपूर विषय गेला की प्रत्येकाचे अवच्छेदक वेगळे आहे का नाही. जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, त्रिविध परिच्छेद आहे त्याच्या ठिकाणी. पुन्हा काय आहे का, जीव एक आहे का अनेक आहे, ब्रह्म किती आहे, जीव परिच्छिन्न आहे का व्यापक आहे. आता फोन कर म्हणा तिसऱ्या वर्गात काय झालं, किती प्रयत्न केला तर जीव काय होऊ शकत नाही. जीव ब्रह्मरूप आहे सिद्धी करून दाखवलं ना. कोणता तरंग, चौथ्या तरंगामध्ये केलं ना. 3च तर विषय होते त्याच्यात. आत्मा किंवा स्वरूप आहे ब्रह्मरूप, नाही आनंद स्वरूप ब्रह्मरूप. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाही. आणि जीव किंवा स्वरूप आहे, परमार्थ काय झाला किती तरी काय, जीव ब्रह्म नष्टो स्मृती. मग भगवान काय सांगतच बसले, मया सप्त मना पार्थ योगम जन्म असंशयम समग्रम मामनिता ज्ञानशेषी तत्व. तेव्हा ब्रह्मरूपता कृतकृत्यता प्राप्त. ते कशाने होते, केवळ आत्मा पंचकोश नाही एवढ्या वरून काम भागत नाही. मग काय करावं लागत, जीव ब्रह्मरूप आहे त्याच्याकरता कोणता विचार सांगितलेला आहे नाही सांगलाय. महावाक्य विचार, जीव ब्रह्मरूप आहे हा बेस कोणते वाक्य निवृत्त करतो नाही का. किती महावाक्य आहेत, बरं सांगितलं पाहिजे ना. 4 वाक्य म्हणजे ज्ञान पाहिजे ना. मोबाईल वर आहे ना 4 वाक्य. अहम ब्रह्मास्मि, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसि, प्रज्ञानम ब्रह्म. अहम ब्रह्म कोणत्या वेदातलं आहे नाही सांगलंय. उपनिषद आहे ना, अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्म, तत्वमसी, 4 वाक्य आहे ना. 4 वाक्य मग त्याला महावाक्य काय म्हणतात. 1-2 आत्मामय म्हणून महावाक्य म्हणायचं का. जीवाला ब्रह्मरूप करते. 3च अक्षर आहेत, तत्व जीवपणाच नाहीसा करून टाकते आहे का. साधं मंगलाष्टक गरीब मुलीला एकदम राणी करून टाकतात. कोणत्या वेळेला मंगलाष्टक म्हणणार, ते मंगलाष्टक झालं की गरीबाची मुलगी काय झाली. तसं महावाक्याने काय होते, जीव ब्रह्मरूप होता. श्री गुरु बाबा रे, ब्रह्मरूप आत्म्याशिवाय जे दृष्ट
श्री धनपुत्रादी व शास्त्रद्वारा श्रुत जे स्वर्ग नरक पुण्य पापादी हे सर्व मिथ्या भ्रमरूप आहेत असे समज, आणि मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते त्या अधिष्ठानास यत्किंचित उपकार किंवा अपकार करीत नाही. बघा, त्याचं चाललेलं आहे. विवर्तवाद आहे तुम्हाला, अजातवाद, अंधश्रद्धेवाद. अजातवाद कशाला म्हणतात तुम्हाला सांगितलं होतं की नाही सांगते. नाही सांगते. अजातवाद बऱ्याच वेळा होऊन गेला. प्रपंच एक झाला होता, पुढे होईल माग होता, केव्हा येऊ शकत नाही. याला कोणता वाद म्हणायचा? अजातवाद तुम्हाला गेला की तिथं घेतलं ना. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे दुःख नाही. कोणता वाद? अजातवाद. भासतो याची वाट काय? कोणता वाद? विवर्तवाद. अजातवाद म्हणजे, पण अजातवाद पटण्या इतकं लायक आहे का कोणी? मग कोणता वाद सांगितला? विवर्तवाद म्हणजे नसून भासणे. दोरीच्या ठिकाणी सर्प नसून भासतं, कोणता वाद? वेदांताचा कोणता वाद आहे? विवर्तवाद. नसून सर्प भासला कसा? ख्याती प्रकरण. असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, ख्याती, सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती. त्याला अजातवाद असं म्हणतात. अजातवादामध्ये परमात्मा सत्य आहे, त्या व्यतिरिक्त सर्व कसं आहे? मिथ्या आहे. पुढे जसे स्वप्नात भिक्षा मागितल्याने राजा दरिद्री होत नाही, मृगजलाने जमीन ओली होत नाही, किंवा सर्पभासाने रज्जू विषयुक्तही होत नाही. म्हणून तू कितीही शुभाशुभ कर्मे केलीस तर तरी आत्मदृष्टीने तू अकर्ता आहेस. बघा, आत्मा कधी कोणत्याही दोषाने मलिन होत नाही. तो असंग स्वरूपाचा आहे. आकाश सुद्धा असंग स्वरूप आहे. किती पाऊस पडू दे, आकाश भिजत असते का कधी? आकाश तसंच आहे. किती ऊन तापव, आकाश कुठे तापत असते का? आहे का नाही? एखादं काही जळण टाकलं, प्रत्येक पदार्थामध्ये आकाश आहे का नाही? लाकडातही सुद्धा कोण आहे? आकाश आहे की. मग लाकडं जळाली तर आकाश जळतं का? आकाश तसंच आहे. कोणत्याही पदार्थाने आत्मा मलिन होऊ शकत नाही. क्रमाक्रमाने विचार आणखी सांगायचा. तो विचार कधी